मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या विरोधात सध्या महाराष्ट्रामध्ये असंतोषाची लाट आहे. कधी काळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या विरोधात आज मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणात राग आणि संताप आहे. अरे मराठ्यांची संख्या जास्त असताना, मराठ्यांचे आमदार जास्त असताना, SC ST OBC आणि मराठा समाजांची लोकसंख्या आणि आमदार जास्त असताना एक ब्राह्मण देवेंद्र फडणवीस नावाचा एक ब्राह्मण मुख्यमंत्री, हा परिवर्तनवादी महाराष्ट्राचा केवढा मोठा अपमान आहे, हा लोकशाहीचा केवढा मोठा अपमान आहे. आणि म्हणून आज प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण व्हावं आणि म्हणून जोशी कुलकर्ण्यांनी विश्वास पाटलाच्या तोंडून हे वाक्य वधवून घेतलेलं आहे. हे वास्तव आहे, लक्षात घ्या. अरे जरांगे पाटलांनी कसं का असना, अशी अडाणी असू द्या, कमी काय अजून अपेक्षित असं काय नसू द्या त्यांच्याकडं, परंतु जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजामध्ये परिवर्तनाचं, हक्काचं परिवर्तनाचं चैतन्य फुललं, चैतन्य पेटवलं, चैतन्य फुललं. परंतु विश्वास पाटील, जरांगे बी पाटीलच, विश्वास बी पाटील, तुम्ही पाटील, परंतु जरांगे पाटलामुळे मराठा समाजामध्ये चैतन्य निर्माण झालं. परंतु विश्वास पाटील तुमच्या कादंबरीतून मराठा माणसाला, मराठा समाजाला, महाराष्ट्राला आणि बहुजन समाजाला चैतन्य निर्माण व्हावा असं कायच नाही. ब्राह्मणाला, ब्राह्मणवाद्याला खुश करण्यासाठी तुमच्या कादंबरी आणि तुमचं साहित्य आहे, म्हणून तुम्हाला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बनवलेलं आहे. खरं तर विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करणं हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. ते काय म्हणतात, विनोदानं बोललो वगैरे, परंतु साहित्य संमेलनाचा अध्यक्ष विश्वास पाटील होणं हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. आणि आपण त्यांनी वक्तव्य करून आपण किती कमी बुद्धीचा आहे हे त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं. झोंबी कादंबरीचे लेखक डॉक्टर आनंद यादव जेव्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालं, तो ब्रह्म वृंदानं केवढा मोठा गोंधळ आणि विरोध केला होता. डॉक्टर आनंद यादव, झोंबी कादंबरीचे लेखक डॉक्टर आनंद यादव जेव्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तो ब्राह्मण वर्गाने, ब्रह्मवृंदाने कितीतरी मोठा गोंधळ केला होता, टीका केली होती. परंतु त्याच जोशी कुलकर्णी यांनी विश्वास पाटलाला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं. याच्या पाठीमागं काय गौडबंगाल आहे? अहो, याच्या पाठीमागं फार मोठा ब्राह्मणी कावा आहे. आणि तो ब्राह्मणी कावाच विश्वास पाटलांच्या तोंडातून व्यक्त झाला. त्यावेळेला जेम्सलेमच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करण्यात आली, छत्रपती शिवरायांची बदनामी करण्यात आली. त्यावेळेला विश्वास पाटील त्यावेळी का तोंड उघडलं नाही? ज्यावेळी जेम्स लेनच्या माध्यमातून पुण्यातल्या भांडारकर संस्थेनं जेम्स लेनच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची बदनामी केली, राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी केली, त्यावेळेला पानिपतकार, त्यावेळेला कादंबरीकार म्हणून स्वतःला घेणारे विश्वास पाटील का तोंड उघडलं नाही? का त्या विरोधात बोलला नाही? उलट पाटील, कुलकर्णी आणि पाटील यांची युती जेम्स लेनला पुरावा पुरवणाऱ्या भांडारकर संस्थेच्या बाजूने होते. तर भांडारकर संस्था फोडायला बहुजन मराठा समाजाची, दलित मागासवर्गीय OBC मराठा समाजातील, बहुजन समाजाची तरुण कार्यकर्ते होते. अरे तुमच्या पाटील आणि कुलकर्णी या युतीपेक्षा तुमच्या कुलकर्णी आणि पाटील या युतीपेक्षा आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळा आहोत. ही जगातलं सगळ्यात मोठं वतन आहे. काय? अरे तुम्हाला तर पाटील आणि कुलकर्णी शत्रूने दिलेल्या पदव्यानं वत नाही ती, पण आम्हाला छत्रपती शिवरायांनी इथल्या मांग, महार, रामोशी, वडर, ढोर, कैकाडी, होलार, चर्मकार, आदिवासी, भटका, OBC, गरीब, मुस्लिम, शेतकरी, महिला इत्यादी बहुजन समाजाला मावळा म्हणून दिलेलं वतन, छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिलेलं मावळा हे वतन, हे जगातलं सगळ्यात मोठं वतन, हे जगातला सगळ्यात मोठा सन्मान आणि पदवी आहे. तुमच्या पाटील आणि कुलकर्णी या बादशानं दिलेल्या पदव्या आणि वतनापेक्षा, जहागिरीपेक्षा आम्ही शिवरायांचे मावळे हे जगातलं सगळ्यात मोठं वतन आहे. आणि त्या वतनाला
भारतीय संविधानामुळं ते वतन आज विकसित होतंय, परिवर्तनशील त्या वतनाचा आज विकास होतोय आणि त्याचं चित्र आज गावगाड्यामध्ये दिसत आहे. ते बघवना म्हणून तुम्हाला कुलकर्णी आणि पाटलाची युती करून पुन्हा मागासवर्गीय मागास, गावगाडा मागास आणि अति मागास बनवायचा आहे का? म्हणून तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, पहिले शिवशाहीर महात्मा ज्योतिबा फुले, की ज्यांना मराठा समाजाचे पुढारी म्हणत होते. खरं तर महात्मा फुले हे खऱ्या अर्थानं मराठा आणि बहुजन समाजाचे पाटील आहे. त्यांनी प्रस्थापित भटाब्राह्मण आणि कुलकर्णी यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि त्यांचं साहित्य संमेलनाच्या बाबतीत महात्मा फुले यांचं असं म्हणतात, प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की हुंटावरून शैल्या राखणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांचं हे प्रस्थापितांचं साहित्य संमेलन आहे, मी त्या साहित्य संमेलनाला येणार नाही. हे फुल्यांचं साहित्य संमेलनाच्या संदर्भातलं विचार आहे. आणि त्या साहित्यामध्ये साताऱ्यामध्ये भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशा प्रकारचा ठराव झाला. असा खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील हे विश्वरत्न आहे. काय? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्याच्या क्षेत्रातील विश्वरत्न आहे. मराठी भाषेला जगाच्या 27 भाषेमध्ये जगाच्या विचारपीठावरती सन्मानित करणारा एकमेव साहित्य म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अरे मराठी सारस्वताच्या दरबारात असं विश्वास पाटील, एकतरी माईचा लाल दाखवा. जोशी असू द्या, कुलकर्णी असू द्या, देशपांडे असू द्या, नाहीतर पाटील असू द्या, किंवा एक दुसरा कोणताही प्रस्थापित साहित्यिक आणि मराठी साहित्याच्या दरबारातील एकतरी माईचा लाल दाखवा की ज्याने अण्णाभाऊंच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल. तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा असा ठराव केला, मागणी केली, परंतु साहित्य क्षेत्रातील जागतिक कीर्तीचं विश्वरत्न आणि साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्या अण्णाभाऊ साठ्यांना जर भारतरत्न मिळाला तर त्या अण्णाभाऊ साठ्यांचा गौरव नाही, पण अण्णाभाऊ साठ्यांच्या कर्तृत्वामुळं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वामुळं भारतरत्न या पदवीचाच गौरव होणार आहे. ज्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला गेला, त्या भारतरत्नामुळं बाबासाहेबांचा गौरव नाही झाला, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं भारतरत्न या पदवीचाच गौरव होणार आहे. त्याच पद्धतीनं लोकशाहीर आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जर भारतरत्न दिला गेला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वामुळे त्या भारतरत्न या पदवीचाच गौरव आणि सन्मान होणार आहे. अरे त्या भारतरत्न या पदवीचा आता कचरा झालाय हो. त्या नाचणाऱ्या त्या शुभा लक्ष्मी, कथक नृत्य करणाऱ्या बाईला भारतरत्न, सचिन तेंडुलकरला भारतरत्न, लता मंगेशकरला भारतरत्न, सचिन तेंडुलकरच्या यादीमध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना बसवायचं का? खरं तर मी तर म्हणेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला भारतरत्न सुद्धा महागारी घ्या. भारतरत्नच काय, अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैश्विक प्रणेते आहेत, विश्वरत्न आहे, वैश्विक प्रणेते आहे. तशाच पद्धतीनं साहित्य क्षेत्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न आहे. आणि म्हणून ते फार ते मोठे आहेत. अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न ही मागणी करत असताना, ठराव करत असताना, साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आणि त्यांच्या साहित्याचा सन्मान तर करा. आजपर्यंत जेवढे मराठी साहित्य संमेलन झाले त्या साहित्य संमेलन म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सन्मान कधीच केला झाला नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात मोर्चा काढावा लागतो, मागणी करावी लागते, आक्रोश करावा लागते. खरं तर साहित्यामध्ये साताऱ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने साहित्य त्या भागामध्ये साहित्याची निर्मिती केली. खरं तर साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलन भरत असताना त्या साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं नाव द्यायला पाहिजे होतं. खरंच तुम्हाला अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे तर ती भारतरत्नाशी मागण्याचा ठराव करत असताना त्या साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं नाव द्यायला पाहिजे होतं. ते दिलं गेलं नाही.
शेवटी अधिक भाष्य न करता मी एवढं म्हणजे अविश्वास पाटलाची अशा प्रकारची थोडक्यात झाडाझडती घेतलेली आहे. आणि विश्वास पाटील हे ब्राह्मणाच्या बुंदरीवरचा पाटील, विश्वास पाटील हे ब्राह्मणाच्या बुंदरीवरचा गुलाम पाटील. आणि संधी मिळाली तर आम्ही कुलकर्णी आणि पाटलाला सुद्धा चाकरीला ठेवू, एवढी बुद्धिमत्ता आणि एवढी क्षमता आमच्यामध्ये आहे. आपल्या ह्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना किंवा सर्वासर्व करताना विश्वास पाटील म्हणाले की मी हे विनोदातून बोललो, माझा हेतू विनोद करण्याचा होता, विनोदातून बोललो. स्त्री पुरुष संबंधावर विनोद करायचा नाही का? स्त्रियावरती बोलताना विनोद करायचा नाही का? मग विनोदाची निर्मिती करणं हे काय बंदच करायचं आहे का? अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण आणि सर्वासर्व केलेलं आहे. खरं तर विनोद करण्यासाठी स्त्रियांचंच उदाहरण कशाला पाहिजे? स्त्रियांचं उदाहरण देताना तुम्ही विनोद निर्मिती करता, जरूर विनोद निर्मिती करा, पण त्यातून स्त्रियांची बदनामी होता कामा नाही, स्त्रियांचा अपमान होता कामा नाही. विनोदातून एखादी प्रबोधनाची भूमिका आणि संदेश असेल तर जरूर विनोद करा, पण जातीवादी मानसिकता समाजामध्ये पेरण्याकरता, जातीवादी मानसिकतेचं प्रदर्शन करण्याकरता तुम्ही विनोद बुद्धी वापरता. आणि तेही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून यासारखं दुर्दैव कोणतंच असू शकत नाही. खरं तर स्त्रियावरती बोलताना तुम्ही स्त्रियांच्या संबंधात बोलताना विनोद निर्मिती असावी असं वक्तव्य करता. अरे तुमचा जन्म का विनोदातून झालाय? विश्वास पाटील तुमचा जो जन्म झालाय तो काय विनोदातून झालाय? आईनं तुम्हाला जन्म दिला हा काय विनोद आहे? आईनं तुम्हाला जन्म दिला हा काय विनोदाचा भाग आहे? हे मातृत्व आहे. या मातृत्वाचा सन्मान आणि आदर केला पाहिजे, स्त्रीचा सन्मान आणि आदर केला पाहिजे. त्या दृष्टीने विनोद असू द्या की त्या विनोदामध्ये स्त्रीचा अपमान नको, स्त्रीची विटंबना नको, तर स्त्रियांचा सन्मान असावा, आदर असावा, त्यातून विनोद निर्मिती असावं, त्यातून प्रबोधनात असावं. आणि हे सर्व करता आहे. याचं स्पष्टीकरण देताना विनोदातून हे बोललो असं म्हणतात. ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ह्यासारखं दुर्दैव कोणतंच असू शकत नाही. मराठी साहित्य सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणत्या जोशी का कुलकर्ण्याचं कुणीतरी तोंडाला काळं फासलं वाटतं. शाई फेकली का काळं फासलं, शाई फेकली असं शाई फेकली वाटतं, तोंडाला काळं फासलं असंही मी पाहिलं गेलं. राष्ट्रवीर छत्रवीर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारी कादंबरी लिहिणारे विश्वास पाटील यांच्याच तोंडाला सातारा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठ साहित्य संमेलनावरती खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी, छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी सातारा येथे साहित्य संमेलनामध्ये खरं तर विश्वास पाटलांचंच तोंड काळं करायला पाहिजे होतं. त्या जोशी कुलकर्णी याबरोबरच विश्वास पाटलाचं सुद्धा तोंड काळं करायला पाहिजे होतं. कारण विश्वास पाटलांनी आधीच संभाजी महाराजांच्या वरती बदनामीकारक विटंबनात्मक कादंबरी लिहून आधीच आपलं स्वतःचं तोंड काळं केलेलं आहे. म्हणून त्याचा निषेध संभाजी ब्रिगेडने जो निषेध केलेला आहे, विश्वास पाटलांचा जो निषेध केलेला आहे, विश्वास पाटलांनी जी संभाजी महाराजावरती जी बदनामीकारक जी कादंबरी केली, त्यांची बदनामी करणारी जी कादंबरी लिहिली, त्याचा निषेध जो संभाजी ब्रिगेडने केलेला आहे, त्या संभाजी ब्रिगेडच्या मागणीला आमचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो, पाठिंबा देतो.